नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर एकूण 50 गुणांचा आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। अगोदर आपण इतिहास या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला अ, कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायांची निवड करून विधाने पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. सेवा सदन ही महिलांसाठीची संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली। आपण उत्तरांसहित वाचत आहोत। 2. इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले होते। 3. जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत मादाम कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 3 गुणांसाठी आहे। 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेच्या काळात ठेवलेले ठिकाण अंदमान। दुसरा प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे रासबिहारी बोस। तिसरा प्रश्न, 1956 साली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात स्थापन झालेली समिती संयुक्त महाराष्ट्र समिती। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, महात्मा गांधींची हत्या कोणी व केव्हा केली? उत्तर, 30 जानेवारी 1930 रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली। दुसरा प्रश्न, मिठाचा सत्याग्रह करण्यामागे गांधीजींचा कोणता व्यापक हेतू होता? उत्तर, ब्रिटिश सरकारचे अन्यायकारक व जुलमी कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा मिठाचा सत्याग्रह करण्यामागे गांधीजींचा व्यापक हेतू होता। तिसरा प्रश्न, मुंबईतील कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव यांनी जनतेला कोणते आव्हान केले? उत्तर, मुंबईतील कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव यांनी सांगितले, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याला आपला विरोध आहे। चौथा प्रश्न, आयटकच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून लाला लजपतराय यांनी कामगारांना कोणते आव्हान केले? उत्तर, आयटकच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून लाला लजपतराय यांनी कामगारांना राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे आव्हान केले। प्रश्न दुसरा अ, पुढील तक्ता पूर्ण करा। 4 गुणांसाठी आहे। संघटनेचे नाव आणि संस्थापकाचे नाव लिहायचे आहे। तुफान सेना, GD उर्फ बाप्पू लाड, फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस। दुसरा प्रश्न, संकल्पना चित्र पूर्ण करा। फ्रेंचांच्या अधिपत्याखाली भारताचे प्रदेश चंद्रनगर, माहे, यानम, पुदुचेरी, कारिकल। ब प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिला प्रश्न, चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा दिली कारण खान अब्दुल गफार खान यांच्या खुदा ई खिदमतगार या संघटनेने पेशावर येथे 23 एप्रिल 1930 रोजी सत्याग्रह सुरू केला। सत्याग्रहींनी सुमारे आठवडाभर पेशावरवर ताबा ठेवला। गढवाल पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर याने सत्याग्रहीवर गोळीबार करण्यास नकार दिला, यामुळे न्यायालयाने ठाकूर यांना जबर शिक्षा केली। दुसरा प्रश्न, पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा। उत्तर, 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पिके बुडाली। हलाखीची परिस्थिती झालेल्या शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी शेतकऱ्यांना संघटित केले। जागोजागी सभा मिरवणुका होऊन कचेरीवर मोठ्या संख्येने मोर्चे काढले। धुळे, अमळनेर येथे गिरणी कामगारांचे संघटन करून किसान कामगारांची एकजूट घडवून आणली। पुढे आहे नागरिकशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा अ, योग्य पर्याय निवडा। 3 गुणांसाठी आहे। पहिले विधान, कार्यक्षम सनदी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी संविधानाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या। दुसरे विधान, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो। तिसरे विधान, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, एका शब्दात उत्तरे लिहा। 3 गुणांसाठी आहे। 1.
महाराष्ट्र राज्याचे विधान भवन येथे आहे? मुंबई. दुसरा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय 62 वर्ष. तिसरा प्रश्न, विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात? उत्तर आहे आमदार. विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात. क प्रश्न, टिपा लिहा. 1. नोकरशाही. कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला नोकरशाही म्हणतात. या प्रशासकीय यंत्रणेत सनदी सेवक असल्याने या सनदी सेवकांच्या यंत्रणेला नोकरशाही असे म्हणतात. शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणण्याचे कार्य नोकरशाही करीत असते. 2. मुख्यमंत्र्यांची कामे. कार्यक्षम आणि अधिकाधिक प्रातिनिधिक असे मंत्रिमंडळ तयार करणे, निवडलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप करणे, मंत्रिमंडळातील मतभेद मिटवणे व त्यांच्याकडून प्रभावी कार्य करून घेणे, राज्याची धोरणे ठरवून अंमलबजावणी करणे, जनतेच्या अडचणी समस्या सोडविणे. आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू. प्रश्न 4 अ. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 5 गुणांसाठी. 1. भारत हा उद्योग प्रधान देश आहे. चूक. 2. ग्रामसेवक सातबाराचा उतारा देतो. चूक. तिसरे विधान, ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो. बरोबर. चौथे विधान, रेषा प्रमाणास आलेखात्मक प्रमाण असेही म्हणतात. बरोबर. आणि 5वे विधान, केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. चूक. प्रश्न 4 ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आहे. पहिला प्रश्न, मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र म्हणजे काय? उत्तर, शहरातील काही जमीन विविध गरजा एकत्रितरित्या पूर्ण करण्यासाठी वापरली जाते ती जमीन क्षेत्र म्हणजे मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र होय. दुसरा प्रश्न, आयुर्मान म्हणजे काय? उत्तर, एखाद्या प्रदेशातील व्यक्तीची जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा म्हणजे आयुर्मान होय. तिसरा प्रश्न, मानव विकास निर्देशांक ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर, महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. चौथा प्रश्न, कारखाना म्हणजे काय? उत्तर, कच्च्या मालाचे ज्या ठिकाणी पक्क्या मालात रूपांतर होते ते ठिकाण म्हणजे कारखाना होय. 5वा प्रश्न, अंक प्रमाण म्हणजे काय? उत्तर, नकाशात जे प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते ते प्रमाण म्हणजे अंक प्रमाण होय. पुढे आहे प्रश्न 5वा अ. भौगोलिक कारणे लिहा. 4 गुणांसाठी 2 विधानांची कारणे लिहायची आहेत. 1. लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे, कारण कोणत्याही देशाचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास हा देशाच्या लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो. म्हणून लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे. दुसरा प्रश्न, साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. उत्तर, ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक असते असा देश आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत होतो. ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते असा देश आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात प्रगत होतो. साक्षरतेचा जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो. अशा प्रकारे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. ब प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, नियोजित शहरांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर अ. गरज. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण प्रक्रियेत चालना मिळाली. ब. स्वरूप. नियोजित शहरात पर्यावरणीय व सामाजिक समस्यांचे प्रमाण तुलनेने कमी आढळते. दुसरा प्रश्न, लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये सांगा. 1. लघु उद्योगांना भांडवल, जागा, यंत्रसामग्री या आदानांची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता असते. 2. लघु उद्योगात तुलनेने कमी मनुष्यबळ आवश्यक असते. 3. लघु उद्योगातील उत्पादित वस्तूंची बाजारपेठ तुलनेने मर्यादित असते. क प्रश्न, माहिती लिहा. 2 गुणांसाठी आहे. 1. भारतातील कृषीवर आधारित उद्योग. उत्तर, भारतातील कृषीवर आधारित उद्योगात दुग्ध व्यवसाय, अन्न प्रक्रिया, फळ प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. भारतातील कृषीवर आधारित उद्योगांमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या विकासात चालना मिळाली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.